श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम नाम उच्चारा जन्माचे सार्थक करा नाम स्मरणे मुनिजन तरले तारक मंत्र स्मरा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हरि नामाचा प्रताप
स्वामी महाराजांच्या आराधनेत तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. आज आम्ही एक महोत्सव या पर्यटकांच्या अयोध्येच्या देवीवर या इक्ष्वाकुकुला मनोनिर्मित या राजकुमार श्री रघुनाथ चिंतन झाले आणि या कुशावती नदीच्या देवीचे या दक्षिण अयोध्या स्वामी महाराजांची या वर्षात कीर्तनाची शताब्दी वर्षात 550 वर्षाच्या उत्सवात जी नामने मिळाल्या त्या कुशावती नदीच्या देवीचे व श्रीराम लक्ष्मण आणि सीता ही स्वयंभू आता या पर्यटकाच्या मठाकडे रावल्या 370 वर्ष झाले आणि त्या वराचे रामचंद्र सर्वी स्वामी या परंपरेचे रामचंद्र कीर्तन विश्राम झाला आणि कोकणात असताना आणि त्या वेळाचे दृष्टांत सांगले की त्या वेळाचे फाटल्यातून अकोला मठात आमच्या ज्या कोकणाच्या मठात फाटल्यातून जर घडले तर किती त्यांच्या फळे दृष्टांत आणि घडले त्या वेळाचे राम सीता लक्ष्मण आणि मारुतीची मूर्ती त्यांना सापडली. दुसरी दृष्टांत झाला की एक दिवस तुम्ही उत्तर दिशेक वच्चे आणि जरी ते चढ जातल्यावर थंय ते दवरच्यो ते चलत आयले पैंगिणी पावले पैंगिणी ताका चड जाली पण ताका दिसले जागो बिगो बरो आसा हांगा दवरल्यार जातलें पण चड दवरले पण पळयले ते वेळार तांकां गायची वास जाय आशिल्लो गाय जाय आशिल्लो हें आशिल्लें सगळें जाय आशिल्लें रान जाय आशिल्लें तेच थंय नाशिल्लें. परतून दृष्टांत जालो की फाल्यां एक सबत्स धेनू येतली सबत्स धेनू फाटल्यान तुमचे मूर्ती वच्च्यो आणि ज्या जाग्याचेर ती दुधाची धार सुटली त्या जाग्याचेर रामाची प्रतिष्ठापना करची आणि ह्या जाग्याचेर कुशावती न्हंयच्या देगेचेर एका सुरक्षीत जाग्याचेर ती श्रीराम सीता आणि लक्ष्मणाची मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तो आज रामाचे हांगा रामनवमी हांगा जाता आणि तुम्ही जाणा ह्या वर्साक रामनवमी कितली मोठी उत्साहान जाली ती 550 वर्सां सार्ध पंचशताब्दी महोत्सव 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर असो उत्सवान जालो आणि सगळ्यांनी एकवटान कशे तरेचे हे उत्सव मनयलो. या उत्सवात फक्त भारतातले न्ही भारता भायल्यान सगळे राम भक्त आयिल्ले. 4 वर्सां पयलीं म्हाका ताणें प्रबंध दिलो गोवा युनिव्हर्सिटीन की आमचे ह्या परंपरेचे तिसरे स्वामी जीवोत्तम तीर्थांनी तीर्थावळ बरयल्या मराठीतल्या ही आमकां जाय आणि कित्याक प्रवास वर्णन म्हणटले पद्याक अशें कोणेच बरयलें ना हाजे पयलीं बरयलें आनी प्रवास वर्णन हाजे बरयलें गद्यान बरयलें त्या वेळाचेर ताणें बरयलें त्या वेळाचेर ताजे तें दुसरें पुस्तक म्हणून ताजे म्हाका प्रबंध बरोवपाक मेळ्ळो आणि तो प्रबंध हांवें युनिव्हर्सिटीक सादर केलो. न्ही फक्त पर्यटकांक मठाचे केदे मोठे भाग्य आसलें पळया म्हणजे कशें तोला मोलाचे स्वामी ह्या आमच्या परंपरेक जाल्ले आसा. इंदिराकांत तीर्थ स्वामी तर भगवद्गीतेचे मराठीन अनुवाद केल्लो आसा आणि आतांय आमचे विद्यमान जे स्वामी आसा ते अतिशय विद्यमान अतिशय बऱ्यांतले बरे तांचे भाशेचेर प्रभुत्व आसा तांचे वैचारीक तांचे खूब मोठे आसा आणि म्हाका दिसता म्हणजे रामदेवाच्या रामदेवीची तुम्ही सांगता की हे स्वामी महाराजांची एक विद्वत्तापूर्वक हांगा पुस्तकां आमचे तयार करता स्वामी महाराजां कडच्यान जी आमकां सगळ्यांक वाचपाक मेळटली. आता स्वामी महाराजांचे प्रवचन आयकुपा खातीर आशीर्वचन आयकुपा खातीर जालें तांची प्रासादीक वाणीन सगळ्यांची मनां उलयिल्ली आसा. म्हाका एक दीस केन्ना याद जाता की इंदिराकांत स्वामी जेन्ना पण वताले आनी तांचे गुरू पण थंय वताले तांचे तेन्ना तांचे हे जाताले प्रवचन जाताले ते गुरू आनी सगळे तांचे हे लोक सुद्दां आनंदान आयकताले आनंदान इंदिराकांताचें प्रवचन आनी जेन्ना पळय हांगा 2017 हांगा संन्यासी दीक्षा जाली आनी संन्यास दीक्षे वेळाचेर विद्यमान स्वामींनी त्या वेळाचेर जे प्रासादीक वाणीन भाशण केलें त्या वेळाचेर ताचे नंतर सुद्दां आमचे गुरू स्वामी म्हणटाले की विद्यमान स्वामींनी बरे तरी आमी आतां कांय उलोवचें ना ते आयकून आमी धन्य जाता आमकां आनंद इतलो जाता की आमचे प्रकृश्टी इतले हुशार आसा सगळे की सगळे भारताकच न्हय तर बद्रीनाथा साकून अयोध्ये मेरेन आणि सगळे रामेश्वर मेरेन स्वामी महाराजांनी आपल्या प्रवचनाने सगळे मंत्रमुग्ध केले आसा तर
जन्म सुरू आता हांगा रामाचे पायले जाते प्रवचन जाते सांजे 4:30-5 वरांचेर हांगा रथारोहण जाते तुम्ही सगळ्यांनी ते शांतता येवचे आणि रथारोहणाच्या उपरांत रात्री 11:30 सुमार रथ उडटले आणि मागीर 1 वरांचे सुमार हांगा हळद आसतले आणि हळद आसून ते मागीर हांगा हे आसतले म्हणजे त्या वेळाचे सुद्धा म्हणा की तो रथ जेन्ना तेन्ना 19 हातूंत रामचंद्र तीर्थांतल्यान तेन्ना स्वामी आशिल्लो तो रथ जेन्ना वयर पावलो तेन्ना नारायण हाच्या मुख्यपणान घोडा कडेन तो रथ थांबलो आनी तो मुखार वचत ना तो आनी ती नारायण दूत आसा आणि जेन्ना ते कळले तेच कोणी सामान्य अशें उलट मुखार वचना म्हणजे तेन्ना संदेचं राज आशिल्लो तेन्ना मुखारची दुस्मानकाय आशिल्ली ताणें खंय तरी मुखार स्तंभीत केले आनी ते हाडून दवरले आनी तो रथ आडायलो पूण स्वामी तितलें एक अवतारीक दृश्य आशिल्ली ताणें मंत्रांनी कितें तरी केलें एक नाल्ल तो उबाडलो थंय दवर आनी वचा म्हणून रथ गेलो आजूय ते करता तितलीच मंत्रांची शक्ती ह्याही स्वाम्याच्या हांगा आसा म्हण हांव कितें आसा आतां की सगळे तरेचे हे सगळे अवतार किंवा सगळे तरेचे पुण्य संचय जो आसा तो ह्या विद्यमान स्वाम्याच्या अंत आला आणि ह्या विद्यमान स्वाम्याच्या उपस्थितीत आज प्रभू आमच्या मर्यादा पुरुषोत्तम राम जन्माचा उत्सव हांगा हांगा पळोवपाक मेळटा हें भाग्य आमचें आसा हांव तुमी सगळ्यांक म्हणजे सगळे तुमकां आवडचे ना तरी अशें भाशण तुमी आयकून घेतलें म्हणून हांव तुमचे सगळ्यांचे उपकार मानता आनी आतां स्वामी महाराज एक प्रासादीकपणे हे हांगा आतां प्रवचन जातलें स्वामी महाराजा कडेन हांव उनती करत मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्मजन श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम. आज आम्ही सर्वही रामभक्त लोक रामाल हे जन्मोत्सव आचरण करचेक परतगाळी मठांतू एकत्रित जालेली आसाची आताची अनेक पैना आपल्याला वक्तव्यांत सांगले की कितलं वर्ष तुला आमगेले हे परंपरेंतू हांगा राम कशी म्हणून स्थापन जालो इत्यादी लगी लगी आमगेले दिग्विजय रामचंद्र तीर्थ स्वामी आमगेले 6th स्वामीन हांगा राम लक्ष्मण सीता स्थापन केले तदनंतर आमगेले हांगा राम नवमीचो उत्सव नाजाल्यार ब्रह्मरथोत्सव आरंभ जाल्या मागीर आमकां विषय कळोवचेक मेळटा म्हळ्यार लगी लगी आमगेले हे ब्रह्मरथोत्सव आरंभ जावन रामनवमीचे हे महोत्सव आरंभ जावन लागी लागी 360 वर्ष तरी जालेले आसा 370 मठ स्थापन जावन 370 वर्ष जाले उरताले कारण आरंभ जाल्या नंतर मठ बांधले तशी मठ बांधून जाल्या नंतर हांगा रामनवमी उत्सव आरंभ जाल्या म्हणून दिसून येता आणि ते आमगेले 7वे स्वामी दिग्विजय रामचंद्र तीर्थ स्वामीन हे एक रामनवमीचे महारथोत्सवाचे कार्य आरंभ करून दिल्या म्हणून दिसून येता त्या दिवशीची आयच्या दिवसात विशेष जावन आमले रामान बद्दल आम्ही गुणगान करताची रामाले चरित्रे बद्दल ऐकून घेताची सो असले रामायण ऐकून घेताची सो मस्तीच विषय आयच्या दिवसाक आम्ही रामान बद्दल उल्हास करताची तद्गुणू आमगेला तो रामाल भजन आणि करताची तू करताची 2 शब्द सच एक भोजन आणि एक भजन पण तो व्यत्यास कसन की म्हळ्यारी एक भोजन असा एक भजन असा सो भजन आणि भोजनात व्यत्यास कसन की म्हळ्यारी एक मात्रेचे मात्र डिफरन्स भजनाचे भ म्हणले अक्षरा यद्राक ओ म्हणले एक मात्र ऍड केलं म्हळ्यारी ते भोजन जाता आणि जर भजन यद्रा ओ म्हणले मात्रा ऍड करनाची तशी लेवल म्हळ्यारी ते भजन जाता सो भोजन जावका जाल्यारी ते भ म्हणले अक्षरा यद्राक मात्रा
ते एक ऍड करता ओम म्हणले मात्रा ऍड केले ते भोजन जाता भजनाक कसं नाही मात्रा ऍड करता म्हणून ना सो तात्पर्य कसं की म्हळ्यारी भोजन करताना आमक मात्रा असा यद्राक जर 1 किलो असलेली तू 1 किलो खावच्याक जायना एक मात्रा असा तुगेला पोटाक लास्ट वच्चे 200 ग्राम मात्र भजनाक कसने मात्रा ना कितले भजन म्हणजे खावचे लिमिट असा खायच बसे जायना पण भजनाक लिमिट ना कायम तुम्ही भजन म्हणत उरता त्यातून ताका मात्रा ना किंतु भोजनाक मात्रा असा त्यातून आईच्या दिवसाक संपूर्ण रामनवमी सकाळी तुला आरंभ झाले रात्र पर्यंत खाली रामाले ध्यान करता सो त्या निमित्तानं पर्तगाळ मठांतू इथले एक विशेष एक रामनवमीचे रथोत्सव हांगा घडत असा हांगाचे विशेष कसं की म्हळ्यारी अनेक कडे रथोत्सवानी जाता किंतु हांगाचे पर्तगाळ मठाचे विशेष कसं की म्हळ्यारी दिवा रात्री सकाळी आणि रात्री उत्सव जाता सकाळी आणि रात्री हवन जाता आणि सकाळी आणि रात्री बलिप्रदान जाता बाकीकडे कशी की म्हळ्यारी दनपार मात्र बलिप्रदान उरता रात्री उरना सकाळी मात्र हवन उरता रात्री उरना केलोकडे सकाळी रात्री उत्सव उरता किंतु पर्तगाळी मठांतू दिवा रात्री उत्सव दिवा रात्री हवन दिवा रात्री बलिप्रदान जाऊच तसले खंचे तरी आगमोक्त विधानानं जाऊच तसले खंचे तरी कार्यक्रम असलेली त्या पर्तगाळी मठाचे वापस आम्ही शत्रू घेऊन गेलो बसनाची म्हणून गेलो स्वामीनं तांगेल पत्राक उत्तर देऊन गेलो पालाश विधी कोर गेलो तुम्ही तांगेल अंत्यसंस्कार करते जाता म्हणून स्वामीनं ताका पत्र करून गेले म्हणजे इंदिरा गांधी तीर्थ स्वामीनं मनांतवर घेतील अशी असलेली आमगेल्या पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वामी त्रास देत असेल व्यक्ती ताकाने आम्ही किती परिहार करू का म्हणजे नेग्लेक्ट करीत असेल किंतु इंदिरा गांधी तीर्थ स्वामी तशी नेग्लेक्ट करत असेली बरे कोरणे पत्र करून गेलो तांका त्या संदर्भाने मार्गदर्शन केलं म्हणारी आमगेल त्या रामाला पूज केलेल्या निमित्तानं आमगेल इंदिरा गांधी तीर्थ स्वामी तसले एक गुण असे म्हणून गेलो आयची दिवसाक आम्ही शिकवता म्हणे रामाला एक अनेक आदर्श कसं की म्हणाली आपल्या धर्मपत्नीला अपहरण जलताना आपल्याला धर्म ताणे सोडील ना आमगेला कसं त्यात की म्हणाली जर कसने तरी एक फॉर एक्झाम्पल श्राद्ध आहे बा तो उड गासू ना श्राद्ध फाले की पराम भीतर असा आमगे दिसून येईल असा आमचं जर आईल असले प्रॉब्लेम एक चातुर्मास मुकाल वर्ष करे आता आम्ही पहिले हे काम करून घेऊया म्हणतात असं कसं नाही तरी तुमच्या कुटुंबांचं असते अमूक वर्ष चातुर्मास थोड्या मुकाल करता जाता आता कसं पहिले हे एक करे म्हणून तुम्ही आलोचन करता बट रामानं आपल्या धर्मपत्नी रक्षण केलंय किंतु आपल्या धर्म कसा नसा चातुर्मास व्रत करताना संचार करते नाही प्राणी पशु लोकांना त्रास देता म्हणून कसं नाही धर्माचरण असा त्या रामानं परिपालन केलं म्हणजे एक साइड त्याने आपल्या दाम्पत्य जीवनाची वैकेची रक्षण करून घेतलंय आणि एक साइड धर्माचरण वैकेची केली असा सो अशी दंपतीमध्ये एक प्रीती विश्वास उरका म्हणून सांगितलं असा बायली पैकीची 5 किलोमीटर की 5 मैल वॉक करता असेल निमित्तानं ती वैकेची आरोग्य प्राप्त झाले सो एक दाम्पत्य जीवनांतू दोन्ही लोकांमध्ये जर प्रीती विश्वास उरल मिळाली त्यांना सांगलेल्या जीवनात कशी जाता म्हणजे किती हे सांगले आणि त्याची जीवन आमगेले आदर्श रामानंतू बैठे असेल ती पत्नी अपहरण झालेल्या बैठेची रावणान तिथले प्रलोभन दिलेल्या बैठेची तिघेल कसन एक विचार असा त्या विचारांतू ती नाही हे चालला त्यातून तिका पतिव्रता म्हणून गेलो आम्ही सीता देवीक आम्ही संबोधन करतो सो अशी एक प्रीती विश्वास दंपतीमध्ये अशी निमित्तानं आज आम्ही त्या सीतारामाला विषय आम्ही जगाक सांगताच आज ही ताजमहला विषय सांगताच की तू खरे जर दंपती जर कसं नाही तरी असं म्हणाली त्या सीताराम म्हणून आम्ही सांगा उच्च लोह कितीही घट उरले त्याची उच्चाचे संपर्क आहे पुढे ना ते संपूर्ण मेल्ट जाऊन निघतात त्या उच्चे कितना घट्टी जाऊन गेला असेल तसं आणि तर श्रेष्ठ जाऊन गेला असेल तसं कसं की मिळाली ते बुद्धा
त्या उज्जॅकाची निवसून घालत असेल शक्ती कोणाक असली म्हळ्यार उदकाक आसा. लोहाक नाजाल्यार आमगे हे कपिडो कसन म्हणटाची रॉड कसन आसा ते मेल्ट करत असेल शक्ती उज्जॅक आसा. उज्जॅक शांत करत असेल शक्ती ते उदकाक आसा. आणि उदकाकिंता श्रेष्ठ कोण की म्हळ्यार मनुष्य उदकाची पिवन सोडता. उदकाची मनुष्य गिळता त्या निमित्तान मनुष्य श्रेष्ठ. मनुष्याकिंता श्रेष्ठ कोण की म्हळ्यार मरण त्या मनशाकच मरण करून घालता. कित्याक म्हळ्यार मरण आयले फुडें मनशाक वेगळे मरण आसा. तूं उदकाकिंता श्रेष्ठ मनुष्य आणि मनुष्याला मरण जाता आशिल्ल्या निमित्तान मरण हे श्रेष्ठ. आणि मरणाकिंता श्रेष्ठ कोणे तरी असलं म्हळ्यार त्या भक्ती म्हणून सांगलं. कित्याक की म्हळ्यार जर तो भक्ती केलं म्हळ्यार यमराजा तुलेन वैकेची त्या व्यक्तीक वापस वांचून हाडची तसं शक्ती आस म्हळ्यार त्या भक्तीक मात्र सांग. आणि तसं एक उदाहरण तुमकां दोन मिनटां कळोवचें आईच्या दिवसाक त्या रामाले भक्ती करता. आणि कसन की म्हळ्यार आमगे लांतू कुठलो काम होत असा रामायण होत असा महाभारत होत असा खूप होत असा. बट कसन की म्हळ्यार इम्प्लिमेंटेशन थोडे कमी. इम्प्लिमेंटेशन म्हळ्यार होत असा किंतु केलो करताची केलो इग्नोर करताची. तांतू एक सिंपल उदाहरण दिवन सांगता जाल्यार एक हॉटेल आला की एक हॉटेल आशिल्लें. त्या हॉटेलाचेर एक कसन बरयलें की म्हळ्यार तुम्ही कसने खायचे. तुम्ही कसने खावचे कडना कसने पयशे दिवका म्हणना फुल्ल फ्री कसन जावका तुम्ही खायचे. बट ताजे मुखार आनी कसन बरयलें की म्हळ्यार खाल्ले नंतर थोडे लोकांक पोटात दुखचाल जाताले, थोडे लोकांक वॉमिट जाताले, थोडे लोकांक आनी कसने तरी जाताले. ताजे बद्दल आमी काळजी न्ही म्हणून सांगलें. कोणे तर हॉटेला वताले कोणेही वचनाचे. फर्स्ट लाईन बरे दिसले, सेकंड लाईन पळयले नंतर कोणेही हॉटेलाक गेले. तदनंतर आनीकलो एक बस आशिल्ले त्या बसार बशिल्ले. बरें कसन की म्हळ्यार खंयी प्रयाण करा कुट्ट लोकांक फ्री म्हणून बरें. खंयी प्रयाण करा, कशी प्रयाण करा, कितल्या लोकांक घेवन प्रयाण करा, कुट्ट लोकांक फ्री म्हणून बरें. किंतु ताजेच रागाने कसं बरें की म्हळ्यार मध्ये मध्ये ब्रेक फेल जाता बरें. बट ब्रेक फेल जालें म्हळ्यार फाल्यां कशें तरी एक्सिडेंट जालें तर मरण वचें. गरीब आशिल्ली व्यक्ती वैद्याची, खिशान पयशे नाशिल्ली व्यक्ती वैद्याची बसार चडिल्लो. कित्याक की म्हळ्यार ताण तशी बरयल्या म्हणून. तिसरें कसन जालें की म्हळ्यार एक नर्सिंग होम आशिल्लें. ते नर्सिंग होमा येद्रा कसं बरें की म्हळ्यार कोणेही या कशी तुमगेलो आरोग्य कॅन्सर उरो हार्ट अटॅक उरो कसले उरो कसले औषधाक कसले रोगाक तुमकां हांगा आमी विनाशुल्क टोटली फ्री तुमकां हांगा आमी ऑपरेट करतात. आनी कसले तुमगेले की ऑपरेशन की कसले उठूची स्कॅनिंग की उठू करतात. किंतु तुमगेल्या प्राणाची जबाबदारी ना. सो गरीब अशी व्यक्ती वैद्याची त्या नर्सिंग होमाक गेल्लो म्हणजे त्या पालन केलें. हॉटेलाचे फर्स्ट लाईन पळयलें ते बरें दिसलें. सेकंड लाईन कडे पालन केलें. असं लागताना हांव हॉटेलांत प्रवेश करता. पोटात दूख जातालें ना फाल्यां म्हाका मरण येतालें, ब्रेक फेल जालें, हांव असल बसार हांवें चडचें न्ही म्हणून सांगलें. हो मारे म्हागेल्या प्राणाची गॅरंटी दिना, म्हागेल्या हॉस्पिटलाक हांव वचून कसं करचें म्हणून तो हॉस्पिटला वयता गेलो. म्हणजे हॅव टू पालन केलें. वन सायड आम्ही पालन केलें आनी एक सायड देशांत तूं कडे बरयल्लें आसा की मद्यपान पी नाकाची, सोर पी नाकाची, सिगरेट मार नाकाची, गुटखा खाय नाकाची. ताच्यान दुःखांनी वायट जाता, कुटुंबाकय वायट जाता म्हणून वेळोवेळी बरयलें वैद्याची ते बरयलें वैद्याची त्याची खायत आसाच्यो. सो हे दोन तरेचे आमगेले इम्प्लिमेंटेशन. एक सायड पळोवंक गेलो सोडत आसा, वायट आसा करचे न्ही म्हणून सोडत आसा. आनीक सायड बरयलें आसा तुगेल्या प्राणाक हानिकर आसा हे खावची न्ही म्हणून सांगल्यार वैद्याची दिवसाची आमी ताजे बदलची व्यसनी भूत जावन घेवन वता आसा. ते तुमी मान्य केलें, हे मान्य करतना. सो अशी जी आमगेलो मनुष्य स्वभाव अशी जाल्लो आसा. संपूर्ण देशांत कुट्टू कडेन एकय टायप आचरणेक आमी हाडटानाच.
थंय कशी तुम्ही आचरणे खाल्ले ना मरे थंय हांव हॉटेलांत खाल्लें म्हळ्यार म्हागे प्राणाक वायट जाता म्हणून तुम्ही खावचें गेले ना बसार गेले म्हागे प्राण वता म्हळ्यार कितें ती तुम्ही चडील ना हॉस्पिटलाक गेले म्हागे प्राण वता म्हळ्यार कितें हांगा प्राण वता म्हणून गेले बरोवन सांगले रे तेची वापस ते खाता सो असले दोन तरेचे आमगेले इम्प्लिमेंटेशन जाल्लें आसा हे केन्ना पर्यंत चेंज जायना तेन्ना पर्यंत आमी मुखार वचचें जायना तातूंत रामाले आदर्श केलो पालन करताची केलो पालन करते केलो कशी करता की म्हळ्यार उठू रामाले हे किंतु आनीकाची वैमनस्य कुटुंबांतू बाकी उठू कोण बरे आसा बरे दान करता बरे आनी कसकी करता किंतु केलो विशयांत मात्र आनीकाची चेंज जाता सो असले मस्त रितीचे चेंजीस आमकां पळोवचेक मेळटा चड समय आमी ज्ञानाची रामाले जन्मोत्सवाचे मुहूर्त लागीं आयिल्ले निमतान हांगाची आमी प्रवचनाचे अंत्य करता पडटाले किंतु मुखावेल दिवसांतू आमी कसकसने प्रवचन रुपांतून गेले तर सांगताची त्या उठूची ऑडिओ व्हिडिओ रुपारी आनी तुमकां आदर्श धामाक पळोवचेक तुमकां मेळटा तसलेची स्क्रिप्ट कोण कोण आदर्श धामा येता सो हे रामाले एक मॉडल घेवन घेवन वचचे तशी एक व्यवस्था आमी करत आसाची मुखावेल दिवसांतू त्या पळोवचेक तुमी सर्व लोकांनी येवका आनी एक इम्पॉर्टंट विषय कसा की म्हळ्यार मुखावेल वर्साचे चातुर्मास्य व्रत आमगेले हे केंद्र मठ सगळी लोकांना त्या चातुर्मास्य व्रतांतू सहभाग घेवका आमगेलो ह्या संदर्भारी आमंत्रण करताची आईच्या दिवसाक आयिल्ले असले सर्वही समाज बांधवांक रामदेवान संपूर्ण अनुग्रह प्राप्त जावो अशी रामदेव वीर विठ्ठलाले ही प्रार्थना करीत आमगे आशीर्वाद पर भाषणाचे मी मंगल करीत श्री कृष्ण नैवेद्यं समर्पयामि
करोच्चारणं मुखमुच्चारणं समर्पयामि करोद्वर्धनार्थे चन्दनं समर्पयामि ॐ नाभ्यासीदन्तरिक्षं शीर्षो द्यौसमहृतदा पदभ्यां भूपरिदिशो प्राप्तदा लोकावकल्पयन् ताम्बूलं समर्पयामि ॐ सप्तास्यासनहृदयत्रि सप्तभ्यः देवाय नन्दनमानावधनरूपं भजं मङ्गलं भगवा विष्णु मङ्गलं मधुसूदना मङ्गलं देवो मङ्गलं गुरुभ्यः सप्तास्यासनहृदयत्रि सप्तभ्यः देवाय नन्दनमानावधनरूपं भजं मङ्गलं कौसलेयाय वने यमुनाधने चक्रवर्ति सरोजाय सार्वभौमाय मङ्गलम् कृष्णार्पणमस्तु कृष्णवे नमः कृष्णवे नमः कृष्णवे नमः ॐ गावश्री रघुनायको दशरथान् मुनियाद्याताडकाम् हत्वा रक्षितदौर्यकृतवरा तत्त्वाभ्यहल्यां युवाम् भृङ्गारुदनादं जनगजाम् भृङ्गाय रामस्तवम् यद्वाद्याधुनि भार्गवं वरदगात् श्रीवासमेतपुरम् लक्ष्मीर्यस्य वरेगः कमलभो सोनुगतमानदा औतश्चन्द्रविभूषणस्वरगुरो शेषश्च जयागणान् ब्रह्माण्डवरमन्यौ सुरगणा यस्य प्रभो सेवका सत्रैलोक्यकुटुम्बपालनपरा कुर्वन्तु सदा मङ्गलम् ॐ Hare
मधुरं मधुराक्षरम्
आयुर्वेदविदाशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं नातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भववीराणां वर्जनं सुखसम्पदां तदजनैव दूतानां राम रामेति रञ्जनम् रामो राज्यमणि सदा विजयते रामं प्रणेशं भजे रामेणापि कदापि साचर्यमो रामाय तस्मै नमः रामाणां शिवायं वदनं रामस्यासोऽस्म्यहं रामे चित्तया सदा भवतु मे को राम मापुत्रः राम रामेति रामेति रमे रामे नमो रमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वदामि इति श्री स्तोत्रं सम्पूर्णं श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु। कार्य घडील असा सर्व लोकांक पाळल्यान तूं अशें तसले बालरामाक पळोवन तसले अवकाश आसा आतां वापस स्वाम्यान उलोवच कारण कशें की म्हळ्यार प्रतिवर्ष रामनवमी दिवसाक स्वाम्यान रामाले मंत्राचे उपदेश करत उरता मुहूर्त लागीं आशिल्ल्या निमतान मुहूर्ताचे कार्यक्रम आमी पयलीं करून घेतिल्लो आसा तशीच आनीक महत्वाचे विशय कशें की म्हळ्यार औंदू वर्ष पर्तगाळी मठांतू पुनः म्हळ्यार एक 4-5 वर्ष जाल्ले सर्व लोकांक गुत आसा पर्तगाळी मठांतू एक पाठशाला चलत आशिल्ले समाजाक एक बरे विद्वान चौडूं मेळचे तसले एक अवकाश ह्या विद्यापीठांतल्यान निर्माण करता म्हणून आमी संकल्प केले त्या निमित्तान समाज बांधवांक वेळोवेळी तांकां मार्गदर्शन की नाजाल्यार वैदिक वर्गांकडच्यान तांकां सूचन की नाजाल्यार मठांत कशी उरता आमी कशी धार्मीक आचरण करता हे सर्व ही ते चौडूं निमित्तान तांकां ते शिक्षण दिवन समाजांत ते प्रचार करता म्हणून आमी विचार दवरिल्लो आसा त्या निमित्तान आमकां समाज बांधवालेही सहकार लागता विद्यार्थी वर्गालेही सहकार लागता त्या निमित्तान मात्र आमगेले हे विद्यापीठ चलोवचें आमकां जातालें आनी आमी चड समेख्यानाची रामदेवालय पूज आसा संध्याकाळी रथारोहण आसा आतां आमी कशी सांगताची तशी 3 पंथां तुमी सर्व लोकांना सांगचे आमी ऑलरेडी ताचे बद्दल तुमकां गुत आसा तरी आयच्या दिसाक रामनवमी निमित्तान गुरुल्या मुखार केलें आमी सांगता म्हळ्यार आमी एक पंथ सांगताची तुमी एक पंथा सांगची तशी व्यवस्था दवर घेतिल्ली आसा म्हळ्यार श्रीराम श्रीराम जय राम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम श्रीराम जय राम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम श्रीराम जय राम जय राम जय जय राम जय जय राम आयच्या दिवसाक उपदेश तुम सर्व लोकांक प्राप्त जाल्लो आसा मुखावेल्या दिवसांत निरंतर जावन गेलो रामाले हे मंत्र उपासन केल्ले निमित्तान तुमगेल जीवनांत कसले कष्ट नाजाल्यार कसले तोंदर आसलेली ते सर्व ही निवारण जावं म्हणून रामदेवाली प्रार्थना करीत आमगेले 2 शब्द आमी हांगाची मंगल करताची श्री कृष्णार्पण राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम
संत समागम करे निरंतर जग से हो उपरात, जग से हो उपरात। ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे। मन होवे निष्काम मनवा, मन होवे निष्काम। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। राम नाम सुख, राम नाम सुख, राम नाम सुख।